कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं ताई, झाली का तयारी सगळी? होय ताई, झालीये तयारी। हे बघा प्रसादाचं ताट पण आणलंय आणि आम्ही आज पुरणपोळीचा बेत केलाय नैवेद्य म्हणून। अरे वा, भारीच। अक्षरा वहिनी साहेब आल्या नाहीत का अजून? वहिनी नाही, ते कवा एकदा त्यांना भेटतोय असं झालं बघा। बघा ना, त्यांच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली आणि आमची भरभराट झाली। आज होळीच्या निमित्तानं आम्ही ओटी भरणार आहोत त्यांची। अरे वा, छान हा, छान। बरं ताई, तुम्ही बाकीची तयारी करा। भाऊजी आणि थोरल्या सरकार आल्या की आपण पूजा सुरू करूया। हा होय ताई। ए ओमकार, तू काय सकाळपासून फोनवरच आहेस रे? कधीपासून अधिपतीला फोन करतोय पण तो माझा फोनच उचलत नाहीये। मग आता सध्या आपण तयारीचं बघूया, थोड्या वेळाने मी त्याला परत फोन करतो। अरे सगळी तयारी झालीये। बरं ते जाऊ दे, आपण बायकांना काय उत्तर द्यायची? म्हणजे मला कळलं नाही, आणि कुठल्या बायकांना काय उत्तर द्यायचंय? अरे तुमचा लेडी स्टाफ वहिनींबद्दल विचारत होता। वहिनी कुठे आहेत, वहिनी कुठे आहेत, सारखं हेच विचारतायत मला। अरे त्यांनी त्यांची ओटी भरायचं ठरवलंय। हे बघ, सध्या काहीच बोलू नको, उगाच सगळीकडे हा विषय पसरेल। अरे पण किती दिवस तपून राहणार आहे हे? वहिनी जर लवकर घरी परत गेल्या नाही तर लोकांना कळणारच की भाऊजी आणि वहिनींमध्ये काहीतरी बिनसलंय ते। हे बघ, सध्या ना हा होळीचा सण साजरा होणं खूप महत्वाचं आहे, आणि मी कधीपासून अधिपतीला फोन करतो, माझा फोन उचलत नाहीये। मला पण खूप टेन्शन आलंय। अगं सगळा इकडे खेळ खोळंबा झालाय का, आणि जो तो येतो तो मला सारखा विचारतोय अधिपती सरकार कुठे आहेत, अधिपती सरकार कुठे आहेत। ते येतील रे, पण मला एक गोष्ट सांग। आता तुझं काय मध्ये? अरे आधी ऐक तर, तू भाऊजींशी बोललायस का याविषयी? कशाबद्दल? अरे वहिनींबद्दल। हे बघ, सध्या अक्षराबद्दल काहीच बोलू नको, तो खूप चिडतो। हा अरे पण चिडून काय होणार आहे? यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना भाऊजींनी। हे किती दिवस असंच चालणार आहे? हे बघ, आज सण आहे, तो आला ना की काहीच बोलू नकोस त्याबद्दल। हे बघ, तो चिडेल असं काहीच करायला नको आपण। ओमकार, होळीच्या सणाला दोघं एकत्र पाहिजे असं वाटत नाही का तुला? हे बघ, मला वाटतंय, पण ते आता नाही येत ना सोबत, मग काय करणार आपण तरी? अरे पण बघ ना, त्या ताईंनी त्यांच्यासाठी ओटी वगैरे आणलीये। तू बोल ना भाऊजींशी, त्यांना सांग ना वहिनींना घरी परत आणा म्हणून। हे बघ, हे आज नको बोलायला, आणि आपल्याला जेवढं शक्य होतं ना तेवढं आपण करतोय। काहीतरी चमत्कार व्हावा आणि भाऊजींनी वहिनींना इथे आणावं। ओमकार, मला वाटतंय भाऊजी फोन उचलत नाहीयेत ना, ते वहिनींना आणायला गेलेत असतील ना? असं जर का झालं ना तर मी आज सगळ्यांना मिठाई वाटेन। मी पण। हा, काय चमत्कार वगैरे होणार नाही। मास्तर त्यांच्या घरात आहेत, आम्ही येत आहे। भाऊजी ते मी म्हणजे आम्ही नाही नाही, पडला माझ्या कानावर विषय। मास्तरीन माईंचा तुम्ही जे काय बोलत होता ते। शिवानी, तुला आता सांगत होतो ना हे सगळं नको म्हणून, पण तू ना माझं कधी ऐकतच नाहीस। ए बाबा, त्यासनी काय बोलू नकोस। मास्तरीन माईंचा विषय जरी तुम्ही काढला तरी मी आता चिडायचं नाही असं ठरवलेलं आहे। सण आहे, नीट साजरा करूया। आईसाहेबांनी सगळं ठरवलंय तसं नीट झालं पाहिजे। आम्हाला मस्त वाटतंय हो, मास्तरीन बाई असावेत आमच्या संग। मग ते आता नाही आहेत, हे काय म्हणते त्याला, रियालिटी आहे। तर ते रियालिटीला धरून आता चालूया। चला चालेल का तयारी? काय काय राहिले बघा, पण घ्या काय काय, चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।